गुळाचा शिरा म्हणजे आपला पारंपरिक पदार्थ, पण त्यात स्ट्रॉबेरी टाकली की तो थेट देशी शिरा ते विदेशी डेझर्ट असा प्रवास करतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा शिरा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. खात्री देऊन सांगते, स्ट्रॉबेरी शिरा अजिबात शिल्लक राहणार नाही आणि घरातून डिमांड होणार पुन्हा कर म्हणून. ट्रेलर भारी आहे ना, विषय आहे का? चला पूर्ण पिक्चर बघूया 1.5 ते 2 मिनिटात. तर तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा हा शिरा करू शकता. आता स्ट्रॉबेरीचे सीझनही आहे तसे. चला तर करूया स्ट्रॉबेरी फ्लेवर गुळाच्या शिऱ्याला सुरुवात. सगळ्यात आधी स्ट्रॉबेरी घ्या, त्यांना पाण्यामध्ये घालून मीठ किंवा खायचा सोडा घालून 15 मिनिटं पाण्यातच पोहायला सोडून द्या. मग लागणार आहे स्ट्रॉबेरी क्रश. फ्लेवर आणि कलरसाठी अर्धा वाटी, विलायची पूड आणि 1 वाटी रवा आणि 1 वाटी चिरलेला गुळ. तूप आणि ड्रायफ्रुट्स मध्ये मी घेतले काजू, बदाम, मनुके, पिस्ता. तुम्हाला आवडतील ते घ्या. बरं, इथे थोडे ड्रायफ्रुट्स चिरून घ्या आणि काजू, बदाम, पिस्ता थोडे डेकोरेशनसाठी साईडला वेगळे काढा. चला, आंघोळ केलेली स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घ्या आणि दूध तर लागणारच. चला घ्या कढई, त्यात तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल घाला. मी इथे दोन्ही निम्म निम्म मिक्स केलेलं आहे. आधी तूप किंवा तेल तापलं की काजू, बदाम थोडे फ्राय करून वेगळे काढून ठेवूयात. मग त्यात जाणार रवा. बरं, इथे मी रवा आधी 5 मिनिटं मंद गॅसवर छान परतून घेतलेला आहे. ही प्रोसेस फास्ट आहे कारण की व्हिडिओ फास्ट केलेला आहे. रवा फुलला की त्यात घाला ड्रायफ्रुट्स आणि चांगलं खमंग पुन्हा 2-3 मिनिटं परता. मग येऊ द्यात गुळाला. बरं, इथे थोडा गुळ शिल्लक राहिलेला आहे कारण मी क्रश वापरलेला आहे आणि त्यात साखर असते. पण तुमच्याकडे क्रश नसेल तर तुम्ही मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आणि त्यात स्ट्रॉबेरी आणि दूध घालून पेस्ट करून इथे टाकायची आणि प्लस तुकडे पण जाणार, पण तेव्हा तुम्हाला गुळ मात्र तेवढा लागेल. बरं, स्ट्रॉबेरी ही मुळातच थोडी आंबट असते, त्याच्यामुळे 1 वाटी रव्याला 1 वाटी गूळ पुरेसा आहे. कारण मी क्रश वापरलेला आहे त्यामुळे थोडासा गूळ अगदी शिल्लक राहिलेला आहे. बरं, व्हिडिओमध्ये बघू शकता गूळ पूर्ण मेल्ट झाल्यानंतर या स्टेजला स्ट्रॉबेरी क्रश घालायचा किंवा तुम्ही वाटलेल्या स्ट्रॉबेरीची पेस्ट इथे यावेळेस ॲड करायची आणि चांगलं 1 मिनिटं परतून घ्यायचं. मग त्यात गरम केलेलं दूध ओतायचं आणि वरून विलायची पूड घालायची. चांगलं परतून मग त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे घालायचे आणि छान मिक्स करून 1 ते 2 मिनिटं झाकून वाफ काढून घ्यायची. शिऱ्यामध्ये खाताना स्ट्रॉबेरीचे तुकडे खूप छान लागतात. आता डेकोरेशनसाठी एका भांड्यामध्ये आधी तळलेले काजू, बदाम, पिस्ता ठेवून घ्यायचे आणि वरून गुळाचा शिरा घालून हाताने किंवा स्पूनने प्रेस करायचं आणि ताटामध्ये पलटी मारायचं. मग त्यावर स्ट्रॉबेरी कट करून डेकोरेट करायची. दिसतोय ना भारी, विषय आहे का? चला पटकन देवाला नैवेद्य आधी दाखवून घ्या, मग घरच्यांना खायला द्या. स्ट्रॉबेरी गुळाचा शिरा खा आणि आयुष्य गोड करा.